आपुलिया हिता जो असे जागता 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 धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सासवी 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 तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीते श्रवण गीता भागवत करीते श्रवण भागवत करीते श्रवण गीता भागवत करीते श्रवण चिंतन विठोबाचे चिंतन विठोबाचे चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घडो त्यांची तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा म्हणे मज घडो त्यांची सेवा म्हणे मज घडो त्यांची सेवा माझ्या दैवा पार नाही परी माझ्या देवा पार नाही परी माझ्या देवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक 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 हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा गोपार कुमार हे कुमार कुमाई जय गोपाल हे गोपाल कुमाई जय गोपाल हे गोपाल जय गोपाल जय जय गोपाल कुमाई आपुलिया हिता जो असे जागता 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 धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक धन्य माता पिता तयाचिया धन्य
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. टाळी वाजवा भजन करा मायबाप. टाळ्यांचा आवाज होता. विठ्ठल ब्रह्मानंदं परम सुखदं केवल ज्ञानमूर्ति दैवातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणं पाटली धावती सत्यनारायण भगवान की जय. विठ्ठल पाणिमंडलं मंडनाना तरुण तुलसी माला कंधरं गंजनेत्रं सदय धवल हास्यं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेच्या विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची पतित पावना पतित पावना पतित पावना पतित पावना. दीनानाथ नारायण दीनानाथ नारायण दीनानाथ नारायण दीनानाथ नारायण दीनानाथ नारायण दीनानाथ नारायण. पतित पावना दीनानाथ नारायण दीनानाथ आपुलिया हिता स्वसे जागता धन्य माता पिता तयांचिया. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. साईगावामध्ये श्री श्री राधा गोपालनाथ संस्थानाचे निष्काम सेवा करणारे हे कुटुंब हरिभक्त पारायण श्री मधुकर पाटील आणि हरिभक्त पारायण सौ मंदा मधुकर पाटील यांच्या घरी कन्या रत्न प्राप्त झाल्यामुळे त्यांना नात झाल्यामुळे चिरंजीव अक्षय आणि सौभाग्यवती मनस्वी त्यांना कन्या रत्न प्राप्त झाल्या. काय योगायोग आहे बघा. गेल्या वर्षी यांच्या गावामध्ये कीर्तन केलं. त्याही मुलाचं निष्काम भाव फार भाव काही करायचं जीवनामध्ये. त्याचं प्रण आहे ना प्रणव काय प्रण आहे. त्याच्या लग्नाची कीर्तन केलं. त्याला म्हटलं वर्षाच्याच पाळणं लागेल. त्याच्याच घरात वर्षाच्याच पाळणं लागेल. गेल्या वर्षी बरोबर 22/5/2023 तारखेला ह्याच व्यासपीठावर मी लग्नाच्या पूजेचं कीर्तन करत होतो. विठ्ठल विठ्ठल लग्नाच्या पूजेचं कीर्तन करत होतो. आणि गेल्या वर्षी लग्नाच्या पूजेच्या कीर्तनामध्ये मी मुलगी घरामध्ये असावी ती 42 मुलाचा उद्धार करते मुलीला का प्राधान्य दिलं या बऱ्याचशा गोष्टी गेल्या वर्षीच्या कीर्तनात बोललो होतो. एक लक्षात घ्या. ज्या घरात कन्या पहिली जन्माला येत असते त्या घरामध्ये प्रगती नाम लक्ष्मी येत असते. विठ्ठल विठ्ठल तुमची आडलेली नडलेली कामं 6 महिन्याच्या आतच होणार. विठ्ठल 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 विठ्ठल. माझे एक मित्र आहेत शिष्य पण ते मित्रासारखे आम्ही राहतो. MP मध्ये फूड ऑफिसर आहेत. त्यांचं जोपर्यंत शिक्का आणि सही मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारची एखादी फॅक्टरी किंवा कोणत्याही प्रकारचं खाद्याचं दुकान MP मध्ये मध्य प्रदेश मध्ये टाकता येत नाही. त्यांचं नाव आहे आकाशजी.                                                                                                                  आकाश
त्यांना असं बोलता बोलता त्याने एक वाक्य बोललं होतं. ते म्हणले होते, महाराज जी हमारे घर में सब लड़के हैं, बहुत पैसा है. MP ला काही मराठी भाषा नाही, मध्य बहुत से पैसे हमारे घर में लड़कियां नहीं है. मी त्याने एक वाक्य सांगितलं, भगवान लड़की किसी के भी घर में पैदा नहीं करता है. राजाच्या घरात मुलगी जन्माला येते, कारण राजा मुलीला पोसायला समर्थ असतो, पण राजाच्याच घरात मुलगी जन्माला येत असते. ज्यांना पटलं त्यांनी टाळ्या वाजवल्या, ज्यांना पटलं नाही त्यांना. बाया पोर झाली, पोर झाली, मर. मला एक सांगा, मुलगी एवढं प्रेम मुलांनी करून तर दाखवा, हिम्मत तुमची. मुली एवढं प्रेम बापावर मुलांनी करून तर दाखवा. मला सांगा ना, तुकोबरांसारखा महात्मा हा अभंग गाथेतला 4थ्या क्रमांकाचा अभंग आहे. गाथा शोधा, गाथा घरी गेल्यावर चाळा. पहिला अभंग, समचरण दृष्टी विटेवरी साजिरे तेथे माझ्या हरिवृत्ती राहो. सुंदर येथे झालं नाही. पहिला समचरण, पहिल्याच चरणात पहिल्या अभंगाची सुरुवातच मागणी आहे, तेथे माझी हरिवृत्ती राहो. वृत्ती आपण कोणत्या मनोवृत्तीने चालतो हा आपला परमार्थ असतो. त्याच्याकडे द्वैत, तो परमार्थाचा अधिकारी होऊ शकत नाही. अध्याय 12 ते 12व्या अध्यायाच्या 15व्या श्लोकापासून 20व्या श्लोकाचे सगळे 5 श्लोक घरी गेले वाचा. विठ्ठल 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 विठ्ठल. मग अमीर जादों के घर में लड़कियां पैदा होती है, मुली त्यांच्याच घरात जन्माला येतात. ईश्वर पाहतो की पुढे मुलीचे लाड पुरवण्याकरता हे घर समर्थ होणार आहे, म्हणून त्या घरात पहिली मुलगी जन्माला देव घालतो. तुकोबरांसारख्या महात्म्यांनी सुद्धा कुळी पुत्र कन्या हा शब्द वापरलाय का? नाही. कुळी कन्या आणि मग पुत्र. ज्या अर्थी कन्या शब्द पुढे घातलाय त्या अर्थी कन्या शब्दाला महत्व असावे की नाही? बोला तुम्ही कन्या सगळ्या घरात, फक्त भांडू नका प्लॉटांसाठी म्हणजे झाले. मौज आहे. आपण मुलगा, आपल्याला 7 पिढ्याच्या 8व्या पिढीला सुद्धा आपल्याला मोक्ष देता येत नाही महाराज. भाऊ दादा, 8व्या पिढीला तुम्हाला आणि मला मोक्ष देता येत नाही. आपण 7च मागची, आपल्या मागची 7च कुळांना मोक्ष देऊ शकतो. पण मुलगी 42 म्हणजे माहेरच्या 21 आणि सासरच्या 21 म्हणजे सात्विक. बोला ना, सात्विक. मुलगा किती कुळाचा? 7 कुळाचा उद्धार. मुलगी 21, म्हणून मुलीला 3 पडत्या. महाराज कांदा लावून जाऊ नका पण बोलता. ऐका, मुलगीला अधिकार दिला शास्त्राने. म्हणून माझे तुकोबराय सुद्धा त्याला अपवाद ठरले नाहीत. गाथा जेव्हा तुकोबरांच्या मुखारविंदातून निर्माण होत होता तेव्हा 4थ्याच क्रमांकाच्या अभंगावर, म्हणजे लगेचच असं म्हणता येईल आपल्याला, तुकोबरांनी काही हिताचे शब्द वापरले. तुम्ही आम्ही दुसऱ्याचं हित करू शकत नाही का? तुम्ही आम्ही दुसऱ्याचं हित करताना काहीतरी स्वार्थ आपल्याकडे असणार. एक म्हणाल, महाराज मी एवढा मोठा आहे की माझ्या नावावर टेंडर घेत नाही, मित्राच्या नावावर टेंडर घेतो का? मी विचारलं का? म्हटले माझी जेवढी माझं नाव घेतली तेवढी गुडली, म्हणून त्याच्या घेतो. म्हणून काय करतोस? त्याच्या कोणत्याही प्रकारचा न ठेवता साधलं हित. हित म्हणजे चांगलं होत. हित म्हणजे आपल्या भाषेत चांगलं होत. काय चांगलं झालं आपलं? तुम्ही म्हणाल महाराज घर बांधले, दुसऱ्याचं बघून मग तुला कळेल आपलं छोटं आहे. महाराज गाडी घेतली, दुसऱ्याची जरा मोठी बघून तुला कळेल आपली छोटी. हित म्हणजे या व्यावहारिक गोष्टी नाही. अध्यात्मातली ज्या वेळेला तुम्हाला सन्मार्ग, मोक्षाचा मार्ग जेव्हा तुम्हाला बुद्धीला सुचेल तो आपला हिताचा मार्ग. तो संत दाखवतात, चालायला जीवाला लागतं. ऐका, महाराज बसले, मला फार समाधान वाटलं. पहिल्यांदा मी कीर्तन ऐकलं आपल्या मंदिरामध्ये. गुरु गुरु हा बघायचा नसतो, गुरु हा कळायला पाहिजे. माणसं गुरु बघतात. कधी कधी गुरु गुरूंमध्ये भांडण होते. मी याला माळ घालीन, मी काय, आधी एकत्र असतात माणसं, पण जरा ज्ञान वाढलं की त्यांच्याकडे अहंकार येतो. त्यामुळे
कबीरदासजीला विचारलं गुरु कसा करायचा, म्हटले पहचान के और छान के. पाणी प्यायचे ना गाळून पिया, नाही तर बॅक्टेरिया जातात. पाणी पिना छान के और गुरु कह करना पहचान. मला सांगा, एक हरिपाठातलं वाक्य, मोक्ष रेखे आला आणि भाग्य विरळवत मांडतो. माझ्या फार जबाबदारी आहे. थापा मारला की मेला माझा, थाप मारली पाहिजे. मोक्ष रेखे आला, रेखे म्हणजे रेषेत आला. पण मोक्ष रेषेत येण्याकरता भाग्य विनंतलं पाहिजे ना. आपलं भाग्य नाही पलटत ना. एक साधू रोज जायचं, साधूला प्रारब्ध कळतं बरं का. ज्याच्यात वाचा सामर्थ्य, ज्याच्या अनंत जन्माची पुण्य, जो अधिकारी पुरुष आहे, त्याला समोरच्याचं प्रारब्धही कळतं, समोरच्याचं भाग्यही कळतं. एक लक्षात घ्या. तर तो सांगण्याचा प्रयत्न करतो ना, ऐकणारा कर्मदरिद्र असतो. तो साधू जायचा, तर साधूला कळायचं मी आता आजपासून चांगलं सांगायचं बंद करणार आहे. मग अशी शपथ घेतली, विठ्ठल 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 आपल्याला जे ही. माझं कदाचित वय कमी असेल. आमच्या गुरुजी बाबांना विचारा, मी आतापर्यंत केलेला सिद्धांत आणि आतापर्यंत केलेला निष्कर्ष, मी जर बोललो ना पुढे असं होणार आहे, पांडुरंगाची शपथ माळेला हात लावून गेलो. ही सगळी पुण्य आमच्या घराण्याचे 7 पिढ्या निष्काम परमार्थच्या घराण्याला गेलाय. त्या घराण्याचे आणि गुरुबाबांचे पुण्य. भाग्य विनटलं पाहिजे आणि ते मोक्ष रेखेत आलं पाहिजे. भाग्य का विनट नाही त्याचं कारण भाग्य प्रारब्ध बदलण्यापासून कळत नाही. असं तो साधू जायचा आणि ते लोहार बसला होता. लोहार दगडावर बसायचं, समोरच्या दगडावर ते पाजवायचं. काही काही सिद्धी काही कालावधीत राहतात, काही काही सिद्धी अखंड राहतात, काही काही सिद्धी काल मर्यादित आहे. जर तुम्हाला वाचा सिद्धी असेल पण त्या वाचेचं तप नसेल तर ती वाचा सिद्धी काही वर्षांनी न संपते. तुम्हाला सामर्थ्य सिद्धी पाहिजे तर कर्णछेद दीक्षेने 24 वर्ष तुम्हाला मातीची कुंडलं धारण करावे लागतात. त्या वक्तीला अखंड निष्ठिक ब्रह्मचारी राहावं लागतं. हा त्याचा वरचा पहिला परिणाम आहे. पण ते आपल्याला नाही साध्य. तुम्हाला साधनेची सिद्धी प्राप्त करून घ्यायची असेल तर जेवढी साधना प्रकार तेवढी साधनेची सिद्धी. वाचा सिद्धी प्राप्त करायची असेल तर लक्ष्मी सरस्वती प्रहर आला ती साधना करायला सांगितले शास्त्राने. 20 मिनिटाची साधना आहे सरस्वती प्रहराला. सांगणार नाही तर उद्यापासून सगळे उठतील. नाही सांगायचं, काही जबाबदार आहे, काही बंधन आहे. सरस्वती प्रहराला केलेलं चिंतन ते खरं होतं आणि आपण एखाद्याबद्दल वाईट चिंतन केलं तर त्याच्या आयुष्य उद्ध्वस्त झालं तर सांगणाऱ्याला पातक लागतं. जसं भैरव प्रहर आहे 12 नंतर, त्याच्यानंतर काही कालावधीच्या म्हणजे तुम्हाला ब्रह्ममुहूर्त आहे, ब्रह्मप्रहर, ते सगळे जाऊ द्या पुढे. साधू असं ब्रह्ममुहूर्ताला उठायचा आहे, स्नान संध्या आचमन वगैरे करायचं आहे. साधू गावामध्ये मंदिराला दर्शन निघायचं आहे तर त्या लोहाराकडे बघायचं आणि म्हणायचं देव देतो आणि कर्म देतो. कारण साधूला माहिती होतं 12 वर्ष संपली की ते दगडाला झालेलं पावित्र्य, त्या दगडाला झालेली निर्माण शक्ती ती निघून जाणार होती. 12 वर्ष हा ऐकत होता देव. यांनी साधूला धरला. काय सारखं सारखं टोमणा मारतो, धरला काय सारखं सारखं टोमणा मारतो. देव देतो कर्म देतो, देव काय टोमणा मारता सांगा ना. ते बोलायचं म्हणाल तर बोलू नका, चालते वा. तो म्हणाला एक लक्षात घे बाळा, 12 वर्ष पूर्ण होतं आज, शेवटचा दिवस आहे आणि शेवटचा प्रहर आहे. म्हटलं एवढंच कर, तुझ्या दगडावर बसून तिथून उठ आणि ज्याच्यावर पाजवतोस त्या दगडावर बस आणि ज्या दगडावर बसायचं तिथे पाजवून तो बघ कोयती. उठला. एक लक्षात घ्या, शिष्य हजारो असतात पण सगळ्या शिष्यांवर लगेच कृपा होत नाही गुरुजी. आणि ज्यांच्याकडे हे सगळं जन्मजात आलेलं आहे आणि ते गेल्या गेल्या सेवेच्या दारवळीला उचलतात त्यांच्या कृपा लवकर. कृपा पात्र आहे, एक लक्षात घ्या, कृपा पात्र. म्हणून आपण तुकोबरांच्या चौकी अभंगाकडे जात असताना हित काय या शब्दातून पुढे जातो. आपण आपलं हित करतोय काय. समजा मी चांगली गाडी घेतली, माझं हित झालं काय, गाडी काय हित आहे. हित आहे लोकांना वाटत असेल गाडी आली चांगलं झालं, अजिबात नाही. हित नाही. हित कशात आहे. तुकोबरा म्हणतात हित ते करावे देवाचे चिंतन. देवाच्या चिंतनात आपलं हित आहे. प्रपंचाच्या चिंतनात हित कुठलं आहे. आपण प्रपंचाचं चिंतन करतोय आणि प्रपंचाच्या चिंतनात आपल्याला हित नाही. महाराज तुका म्हणे आडी जीवे नोहेची निराळी, जीवे नोहेची निराळी, जीवे
तुका म्हणे आली देवाच्या चिंतनात आपलं हित आहे आणि तुम्ही आम्ही चिंतन करतोय प्रपंचाचं. त्यामुळे सिद्धांत तुकोबराय सांगतात, जसं तुमचं चिंतन तसं तुमची मनोवृत्ती. आपण डेव्हलप कसं होतं, आपल्या मनात सारखं आहे ना, वाईट वाईट, हा वाईट, तो वाईट, तो वाईट, तशी मनोवृत्ती आपल्या मनात सगळे चांगले हे जग परमेश्वर तत्वाने भरलेलं आहे, त्यामुळे मला कोणाचा भेद दिसत नाही, असं तत्व तुम्ही प्राप्त केलं तर तुम्ही मनोवृत्ती. एक लक्षात घ्या, मानसशास्त्र दुसरं काय होतं, मनोवृत्ती परमार्थ. कायिक बदल म्हणजे परमार्थ नाही. मी काही लिखाण करायला घेतलंय, त्याच्यात एक पॉइंट तुमच्या पुढे देतो. कायिक बदल म्हणजे परमार्थ नाहीच. तुम्ही म्हणाल महाराज म्हणजे कदाचित कानाला गंध 12 ठिकाणी आपण गंध लावतो, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 या 12 ठिकाणी केशवाची मुख्य स्थान आहे. त्यामुळे 12 ठिकाणी आपण गंध लावला की आपण पारमार्थिक असं समजलं जातं. पण एखाद्याचा कान तुटला, सांगेल बाबा एखाद्याचा कान तुटला आणि त्याने 11 ठिकाणी गंध लावला, मग त्याचं पारमार्थिक नाही काय सांगा. एखाद्याचा हातच नाही, त्याने इथं लावलाच नाही गंध, मग तो पारमार्थिक नाही काय. म्हणजे बाह्य रंग परमार्थ नाहीच आहे. एक लक्षात, कायेनी बदल म्हणजे परमार्थ नव्हे. कायेनी बदल म्हणजे परमार्थ नव्हे. तुमच्या मनाचा बदल म्हणजे परमार्थ आहे. तुमच्या मनाचा बदल म्हणजे परमार्थ आहे. तुम्ही कीर्तनाला का आले, तुमच्या मनाचा बदल आहे. मनाचा बदल म्हणजे परमार्थ आहे. आणि भगवंताचा श्लोक आहे, मय्येव मन आदस्व. मय्येव मन आदस्व. हे पार्था मला तू मन दे. धन दे काय त्या तन दे. तन द्यायचं म्हटलं असतं तर कुर्मदासाला हात कुठं होते, पाय कुठं होते. हात नव्हते, पाय नव्हते, कोणत्या शब्दात देव होता. पण देव भेटायला आला की नाही. परमार्थात तनाचा विचार नाही, परमार्थात मनाचा विचार आहे. कसला विचार आहे. म्हणून मय्येव मन आधस्व, मला अधीन कर, स्वाधीन कर म्हणतो. ज्ञानोबराय याला अपवाद ठरत नाही. ज्ञानोबराय म्हणतात, तू मन हे मीची कर, तुझं मन माझं कर. म्हणून एक सिरियल लागते, तुझे मन माझे. संसारात मन कुठे ते कोणालाच अजून कळलं नाही, शोधायला भेटलंच नाही. संसारात मन आपल्याला भेटत नाही महाराज. भेटले कोणाच्या ताब्यात बोल. बहिणाबाई चौधरी महाराज जातीने ब्राह्मण होते. तुकोबरायांची कीर्तन ऐकलं आणि तुकोबरायांची कीर्तन ऐकल्यानंतर त्यांना कळालं की मला हेच गुरु पाहिजे. कारण श्रवण केल्यानंतर अंतःकरणाची स्थिरता प्राप्त होत असेल, द्वैताद्वैत निमून ब्रह्मसाक्षात्कार होत असेल तर तेच आपले श्री गुरु असतात. त्यामुळे बहिणाबाई चौधरी महाराजांनी आपल्या पतीला सांगितलं, मला श्री तुकोबरायांकडनं अनुग्रह द्या. त्या ब्राह्मण ते म्हणाले, तुकोबराय कुणबी आहे, त्यांच्याकडनं अनुग्रह घेता येणार नाही. 4 दिवस अन्नपाणी वर्जित केले. हट्ट धरला, मरेल पण रामेश्वर भट्टाकडनं अनुग्रह घेणार नाही. रामेश्वर भट्ट गावोगाव फिरून अनुग्रह द्यायचा. सगळ्या त्यावेळेच्या पंचकृषीमध्ये प्रत्येक गावात जाऊन लोकांना शिष्य बनवायचा आणि सांगायचा, मी एवढा 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण प्रगांड पंडित आहे, माझ्याकडून अनुग्रह घ्या. त्यावेळेस पण तुकोबरायांना छळ करणारा रामेश्वर भट्ट पंचकृषीत फिरत होता. ऐका मग रामेश्वर भट्टाकडे नेलं. रामेश्वर भट्टाने सांगितलं, बहिणा तुला माझं ज्ञान दिसत नाही का, तुला माझं शहाणपण दिसत नाही का. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचं शहाणपण तुला माझं दिसत नाही का. ते दिसायचं मला शहाणपणाची गरज नाही, मला आत्मज्ञानाची गरज आहे. आत्मज्ञानाची गरज आहे. मग बहिणाबाई चौधरी महाराज तिथून हात धरून निघतात. श्री तुकोबराया असे बसलेले असतात बाजेवर, खाली येऊन पायाजवळ बसतात आणि फक्त तुकोबराया हात ठेवतात आणि एवढंच म्हणतात, बहिणा तुला तो ओळख.
परमार्थ म्हणजे काय? आपली आपल्याला ओळख करणं म्हणजे खरा परमार्थ आहे. आपण आपली ओळख विसरलो महाराज. आपली ओळख. बहिणा तुझा तू ओळख. आणि बहिणाबाईंनी स्वतःला ओळखल्यानंतर मग बहिणाबाई म्हणतात, अरे संसार संसार. बोला. जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. आता नाही तसं नितीन महाराज. एका फोनवर भाकर ऑर्डर द्यायची, लगेच घरी भाकर. पण पूर्वीच्या माता माऊलींना विचारा, जोपर्यंत चटका लागत नव्हता, पण ती माऊली चटका लागल्याचं दुःख करत नव्हती, पण घरात लेकरांना पोटभर भाकर द्यायचा आनंद ती साजरा करत होती. आधी हाताला चटके मग मिळते भाकर. जोपर्यंत चटका भेटत नाही तोपर्यंत आपल्याला डोळे उघड. आपल्या परमार्थिक लोकांचं तर सगळ्यांपेक्षा वाईट. सगळ्यांना चांगलं बोललं तरी आपले विरोधक तयार असतात आणि ते आपल्या जवळचे असं ते विसरू नका. पुढे चालत असताना फार एक लक्षात घ्या, आपण काय जगतो. मी परवा एका कीर्तनात विचारलं आणि आज पण सांगतो तुम्हाला, अख्खं मधुकर पाटलांनी दिलेलं पाकिट मी तुम्हाला देईन, फक्त खरं उत्तर द्या. खरं उत्तर काय? खरं उत्तर, आपण कधी मरणार? एनीवन? कम्प्युटर? 50-50? आपण कधी मरणार? ठीक आहे, जाऊ नका मग, फार जगा. आपण किती जागणार? नका मग पोलीस. आपण किती जागणार सांगा? 40, 50, 60, 100, 110. मला वाटतं 150 वर्ष जगावं. तुमच्या मुलाचं कीर्तन बघावं, त्याच्या टाळ घेऊन उभं राहावं वाटतं. खरं प्रांजळ होत सांगतो, मला वाटतं 150 वर्ष जगेल. कधी मरणार आहे हे आपल्याला माहिती नाही आणि किती जगणार आहे आपण हे माहिती नाही. मग जगतोय कशाला? जगतोय? मरण येत नाही म्हणून जगतोय का? मरण येत नाही. आणि मरण येत नाही पण आम्ही काय करतोय? परमार्थ करण्याच्या ऐवजी प्रपंच करतोय. मग आमचं हित व्हायच्या आधी अहित होतंय. आमचं हित प्रपंचात नाही आहे, आमचं हित परमार्थात आहे. आपली किंमत का? पूर्वाश्रमी तुम्ही माळकरी नव्हते, तुम्ही ऑर्केस्ट्रेशन वाजवत बरोबर, त्यावेळेला तुमच्याकडून पाय पडत होतं का? नव्हतं महाराज. का? कारण तो व्यवहार होता, तो प्रापंचिक दृष्ट्या होता. ज्या वेळेला परमेश्वराची कृपा झाली, भाग्य विनाटलं, त्यावेळेला तुमच्या गळ्यात कंठी आली, पोशाख बदलला. लांबून लोकांनी बघितलं तरी म्हणतात नितीन महाराज कधी मिळाला सन्मान? शंभू भाऊ कधी मिळाला? आपण जेव्हा मोक्ष रेखेत आलो तेव्हा, म्हणजे प्रापंचिक म्हणून आपली ओळख नाही, आपली खरी ओळख पारमार्थिक म्हणून आहे. बोला. तुमच्या गळ्यात 10 तोळ्याची गंठण आहे म्हणून लोक तुमच्या पाया पडतील का तुमच्या गळ्यात 20 रुपयाची माळ आहे म्हणून तुमच्या पाया पडतील? आता ना बोलायचं उत्तर द्या. तुमच्या गळ्यात 10 तोळ्याची गंठण आहे म्हणून तुमच्या लोक पाया पडतील का 20 रुपयाची माळ आहे म्हणून? असं कसं म्हणता? आज मी गेलो होतो मित्राच्या दुकानात निमंत्रण द्यायला, 73,500 भाव आहे आजचा. म्हणजे तुमच्या गळ्यातली 10 तोळ्याची गंठण 7 तोळे 30,500 रुपयाची, म्हणजे 7.5 लाखाची गंठण तुमच्या गळ्यात आहे. बोला 20 रुपयाला काय घेतात? 20 रुपये असे आपण पडतो. किंमत 20 रुपयाला का 7.5 लाख रुपयाला? 20 रुपयाला नक्की शिजू कोण हो बोलतो त्याची नाव लिहून 20 रुपयाला किंमत ना. मी आजचं नाही बघा, दिशत भरपूर आहेत. मी तुम्हाला प्रत्येकाला 20-20 रुपये देतो आणि सांगतो माळी आणा आणि घालू. कोण घालेल बोला. ज्यांच्या आहेत त्यांनी नका, तुम्ही घालू शकता, तुमचा विश्वास आहे. ऐका, उत्तर सर्वांनी दिलं की माळीमुळे आमच्या लोक पाया पडतील. तिची किंमत 20 रुपये आहे, गंठण 10 तोळ्याची 7.5 लाख रुपयाला जाईल. पण जेव्हा विषय येतो की 20 रुपयाची माळ आम्ही आमच्या गळ्यात घालायची, तेव्हा आम्ही विचार करतो थोडे दिवस थांबलं मग आपलं हित कधी?
अभंगावर आलोय मी, तुम्हाला बाजूला नेणार नाही. आपलं हित गणगणित नाही, आपलं हित माळीत आहे. तुमच्या पुरुषांनी आपण एक लक्षात घेऊ, आपलं हित चैनीत नाही, आपलं हित माळीत आहे. मग माळ 20 रुपयाची, चैन आपली 2-3 लाखाची, 5-1 तोळ्याची घेतली तर आपली 2-1 लाखाची, 2.5-3 लाखाची होईल, जे असेल ते. मग आपलं हित कशात? परमार्थात. मी म्हणतो परमार्थात काय, संसार जरी चांगला केला नेटका तरी आपलं हित आहे. पण तो तो तुकोबरायांसारखा, नाथांसारखा, नामदेवरायांसारखा केला पाहिजे. सांगू तुम्हाला, नामदेवरायला पहिला मुलगा झाला, त्यांचं नाव नारायण. नारायण मुलगा झाला आणि तरी नामदेवराय दिवसभर रावळा. काठी घेतली आईने, कडक होते आई, काठी घेतली आणि नामदेवराय इथं गरुड पाराची इथं बसले होते. आपल्या भाषेत बोलू, फुगशी 2-3 मारले नामदेवरायांच्या. 2-3 ओढल्याबरोबर नामदेवराय देवा धाव पर्यंत आत गाभऱ्यात गेले आणि लपले. पांडुरंग विटेवर खाली उतरला, मागे घेतले, लट 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 कापायला लागले. बघा आपण, तुम्ही शेजारी बाजारी तुमचं लाड करणार कोण असेल आणि मुलाला मारल्यानंतर तो गेला काकाच्या, मावशीच्या, मामांच्या मागे गेला, अजिबात मागे घेऊ नका, लाड नका करू. ही अशीच बोली नामदेवरांची आई. देवाला लाड करू नका, जास्त होत आहे. लग्न नव्हतं तोपर्यंत तुम्ही काय बोलले? काय बोलले नाही. तिथं परक्याची पोरगी आणली. बरं, आणलीतल्या आणलीत, तिच्या आमच्याकडे काहीच नव्हतं. तुम्ही मामा बनून आलात आणि त्यांना पोरी द्यायला भाग पडलं. कोण मामा बनून आला? देव. बरं, आला तो आला. आपल्याकडे मामाला मान देतात लग्नात. जेवायला जायचं असतं किंवा मुलीकडच्या जेवायला बोलवतात इकडे साईमध्ये ना. कधी बोलवतात? सोमवार, मंगळवार, गुरुवार. हा, मग कधी? हसल्या. आता नामदेवरांच्या सासऱ्यांकडं 782 घोडे होते, सॉरी 784 घोडे होते. कोणाकडे? नामदेवरांच्या महेशकरांच्या नाही, पार्किंगला जागा नाही का. कोणाच्या सासऱ्यांकडे? नामदेवरांच्या. किती? 784 घोडे. आणि सांगू, नामदेवरांच्या सासरा ज्या घोड्यावर बसायचा त्या घोड्याची लगाम इथं असते ना, अर्धा किलो सोन्याची होती. आणि रिकीबा 1-1 किलो चांदीच्या, अशा 2 किलो चांदीच्या रिकीबा पाय ठेवायला करता. आणि अर्धा किलोची सोन्याची लगाम होती. 750 वर्षाच्या पूर्वीचं सांगतो. तुमच्या वेळेला किती रुपये तोळं सोनं होतं? तुम्ही किती, कमीत कमी किती पाहिलं? 90 रुपये तोळ्याने. बघा, गुरुजी बाबांनी 90 रुपये, 900 रुपये तोळ्याने पाहिलं. बाबा तुमच्या वेळेला 80 रुपये. बघा, सर्वात जर इथं वयस्कर वरिष्ठ बघितलं, समोर बाबा आहे आणि बाबांनी स्वतःच्या हाताने 80 रुपये तोड्याने जर सोनं बघितलं असेल, आताच्या आता 80 रुपये असतं. तुझ्या बायकोला अर्धा किलोची केली असेल ते तू तुझ्यात सांगा ना मला. समोर बाबा बसले, बाबाने 80 रुपये तोळे सोन्याने आता 40-50 वर्षापूर्वी पाहिलं असेल तर नामदेवरांच्या वेळेला 750 वर्षापूर्वी सोन्याची अर्धा किलोची लगाम सासऱ्याच्या घोड्याला होती. आले हा मामा आला आणि पाहुणी बसवायची पंक्तीला, पाहुणी बसवायची पंक्ती, ताटवाडा आणली, परत नाही म्हटले. लोक म्हटले मामा आहे का? मामा आहे का कंस मामा आहे? काय काय मामा नुसते पाठी लागतात हो, बाच्याने जगू देत नाही, मनुष्य नुसतं त्याच्यावर आक्षेप आरोप काय काय त्याला त्रास. हा, असा मामा नसावा कंसासारखा, आहे का? आणि मग नामदेवरांनी सांगितलं पहिली सगळी ताट नाही. लोक म्हणतात जेवायला बोलवलं आपण, अशी पिशवी काढली, एक ताट, एक वाटी, एक चमचा, एक ग्लास काढून दिलं आणि वाढल्या वाढल्या सांगितलं हे तुमचं तुम्ही न्यायचं, ते सगळं चांदीचं होतं. आता बोलवा जेवायला तुम्ही. सांगितलं होतं तेव्हा मामा झालास, तेव्हा लग्न जमलं. एवढ्या मोठ्या घरातली मुलगी चांदीची ताटं बघितलं दिली ना पोर. आणि ज्यांच्या घरात जवायला आलं तो चांदीची ताटं देतात आणि परत नाही घरी नाही सांगतात, त्यांच्या घरात पोर दिल्यावर सुखानी नांदल की नाही? कोणी विचार केला? नामदेवराच्या सासऱ्यांनी. आणि तेव्हा तू पाठीशी घातलंस ते जाऊ दे, परक्याची पोर आपण आणली ना देवा, कापडाचा व्यापार आहे ना देवा, वडिलांबरोबर जर गेला तर घरामध्ये चूल पेटल, पण दिवसभर तुझ्या रावळत. आता एक मुलगा झाला तरी तू पाठीशी घालतोस, देवाला खडसावून. नामदेवरांकडे पाहिलं,
नामदेवरायांनी देवाकडे केविलवाल्या नजरेने पाहिलं. ती नजर नामदेवरायांची देवाला सांगत होती, देवा मला विश्वास आहे, करशील ते चांगलं करशील. आणि मग नामदेवरायांची आई भांडत बसली. तेवढ्याच देवाने केशव शेट्टी नावाचं रूप घेतलं आणि घोड्यावर एक होन सोन्याचं भरून बाचकं टाकलं आणि ते नेऊन नामदेवरायांच्या घरी पत्नीकडे दिलं. नामदेवरायांची पत्नीने दाराच्या आडून पाहिलं, डोक्याचा पदर सावरत म्हणाली, कोणी दिलं? म्हटले मी केशव शेट्टी. नामदेवरायांनी माझ्यावर भरपूर उपकार केलेत, त्यांच्या उपकारामुळे मी इथं आलोय आणि म्हणून हे उपकार फेडण्याकरता देतो. त्यांना फक्त सांगा केशव शेट्टी आला होता. आता केशव शेट्टी होता काय? बोला, जगाचा मालक आला. तिकडं आई भांडते आणि इकडं हा देऊनही मोकळा झाला. जसं तिकडं द्वारकापुरीमध्ये सुदामजी गेले आणि इकडं येऊन पोरबंदरला सोन्याची नगरी स्थापन करून गेला. विठ्ठल विठ्ठल मला सांगा, देव कुठं होता? द्वारकेत. सुदामदेव द्वारकेत. सुदामदेवाबरोबर इकडं आला कोण? तोच आला. तसं नामदेवराच्या आईला बरोबर भांडते तिकडं आणि इकडं केशव शेट्टी होऊन ऋण फेडूनही गेला. मला एक म्हणायचंय, ज्यांनी नुसताच प्रपंचाचा विचार केला त्याचा प्रपंच सिद्धीला जात नाही, पण ज्यांनी परमार्थ साधक प्रपंचाचा विचार केला त्याच्या प्रपंचाचा विचार करायला परमात्मा सिद्ध असतो, परमात्मा समर्थ असतो. हे लक्षात घ्या. म्हणून आपलं हित, प्रपंच म्हणजे आपलं हित नाही, तर परमार्थ म्हणजे आपलं हित आहे. दुसरी गोष्ट, हित म्हणजे काय मला सांगा. चांगलं होणं म्हणजे हित, बरं होणं म्हणजे हित, आपल्या मनासारखं होणं म्हणजे आपलं हित. देव मिळावा का धन मिळावं? धन मिळावं. देव मिळावं का धन मिळावं? देव मिळावं. मला सांगा, हरी आला हाता आणि मग कैशी भय चिंता. देव हातात आला की भय आणि चिंता नाही. मला सांगा, नाथांचा देव हातात आला आणि पाणी भरलं. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. निळोबरा अभंग सांगतात, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भावे निळा वंदितसे पाये. कावडीने 36 वर्ष पाणी वाहिलं. निळोबरा म्हणतात त्यांचे पाय मी वंदन करतो. देवाला चंदन उघडायला लावलं कोणी? नाथांनी. आणि वाहिलं कोणाला? देवाला पाणी भरायला लावलं आणि आंघोळ घातली कोणाला? बोला बोला. देवाचीच नामे देवाचीच श्री सर्व अलंकारी समर्पावी. तुकोबरे म्हणतात त्याचीच नावं त्याच्यावर समर्पित करावी, मग आपलं हित होतं. पण आपल्या हिताच्या ठिकाणी हित झोपून होत नाही. हित झोपून होत नाही, जागलं पाहिजे. पण कधी? रात्रभर, दुपारी. निरंतर शब्द आहे. निरंतर याचा अर्थ झोपेत सुद्धा आपल्याला आपलं हित आठवलं पाहिजे. झोपेत हित आठवलं तर समजायचं आपण जागलो नाही, आपण झोपलो नाही, आपण जागलोय. काय माणसं घर लुटून नेला तरी घोरतात, तरी झोपलेले असतात. तो अध्यापका निदसुरा अभंग आहे, तो अजून या झोपेत आहे. म्हणून उठा जागे भारे आता स्वर्गकडा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, सुखवी व्यथा जन्माचा. उठा जागे भारे आता स्वर्गकडा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, सुखवी व्यथा जन्माचा. या सर्व प्रचलित असणाऱ्या प्रमाणातून जीवनाच्या व्यथा चुकवणं म्हणजे हित साधन. चुकवी व्यथा, जीवनाचं हित व्यथा चुकवणं आणि जीवनाचं व्यथा चुकवणं म्हणजे हित साधन. ही दुसरी व्याख्या आपल्याला मिळते. म्हणून तुकोबरा म्हणतात आपल्या हिताच्या ठिकाणी जागा त्याचेच माता पिता धन्य आहेत. आता ऐका, माता माता असावी आणि पिता पिता नसावा. कोणला समजलं? माता माता असावी
आणि पिता पिता नसा. काय काय पिता आहेत पण पिता आहेत ते जाऊ द्या. काय काय घरात बाप आणि लेक एकच बाटली. ते मी फार वर्षापूर्वी कोपर खेळण्याला त्या सिटीत गेलो होतो. एक माणूस स्वाभिमानी सांगत होता, महाराज माझा मुलगा एवढा चांगला आहे एवढा चांगला आहे की मी जर त्याला किचन मधून जर सिगारेट आणायला सांगितली लावून तर तो विजू देत नाही समजा काय. म्हणजे हॉलमध्ये येतपर्यंत ओढत येत होत. कसं येत ना. ऐका ना, आई वडिलांना धन्य दिलंय पण हित कोणाचं आहे मुलाचं. ऐका, आईची म्हणून कद्रू माहिती तुम्हाला. कद्रू कद्रू सरपंच आई आणि कोणाची बायको कश्यप ऋषींची बायको. 17 बायका त्याच्यातली एक बायको 3ऱ्या नंबरची. पहिल्या द्वितीय आणि आदिती. एक देवाची आई झाली, एक राक्षसांची आई झाली, एक तिसरी सापांची आई झाली. ती कद्रू तिने जेव्हा वरदान मागितलं आणि तिला असे सहस्र अंडज मिळाले. डिंब बोलायचे त्याला पूर्वी. डिंब प्राप्त झाले आणि तिला असं त्या डिंबान तू जो विचार करशील तो ह्या डिंबांमध्ये येईल. म्हणजे आई जो मनोवृत्तीचा विचार करते तो बालकाचा विचार पूर्ण जीवनाचा विचार असतो. याच्याकरता आयुर्वेद शास्त्राने डॉक्टर बालाजी तांबेने त्याचा रिसर्च करून गर्भसंस्कार हा विषय प्रगट केला. तो वाचा कधी मिळाला तो ग्रंथ. गर्भसंस्कार आयुर्वेदातला विषय. आईची मनोवृत्ती ही बाळाचं जीवन चरित्र घडवत असते. इथून सुरुवात आहे त्याची वाक्याची. आईची मनोवृत्ती हे बाळाचं जीवन चरित्र घडवत असते. मला सांगा पुण्यामध्ये जेव्हा पहार वेशीवर गाडण्यात आली आणि त्या पहारीला साडी गुंडळण्यात आली आणि चपलीचं तोरण बांधण्यात आलं, हे जेव्हा जिजामातेला कळालं तेव्हा जिजामाता म्हणाली, आई भवानी जगदंबे एक कर, या आया बहिणींची आबरू वाचवणारा असा कोणतरी आता माझ्या मुद्राला जन्माला घाल की या आया बहिणीची आबरू अशी रस्त्यावर वेळ येणार नाही अशी राखून राहील आणि संरक्षण करणारा पुत्र मला स्वराज्याचा रक्षक दे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज उगस काय झालं. एक घडलेली घटना आहे. आईसाहेब शिवनेरीवरून खाली उतरलाय, काही काम होतं आणि महाराज रडायला लागले. बाळ होते, पाळण्यात बाळ होते आणि त्याच वेळेला आईसाहेबांची म्हणजे जिजामातेची सेवा करणारी तिला सुद्धा तिचा प्रसव त्याच वेळेला झाला होता. तिच्याही स्तनामध्ये दूध होतं आणि महाराज रडायला लागले. आईसाहेब खाली गेल्या. आता काय करायचं, महाराजांना भूक लागली, दूध कसं द्यायचं म्हणून तिने काय केलं, स्वतःच्या पदराआड घेतलं, स्वतःच्या मुलाला पाजलं आणि महाराजांनाही पाजलं. पाजल्याबरोबर पाळणे ठेवले. महाराज शांत झाले आणि आऊसाहेब वरती आले. आऊसाहेबांनी विचारलं, का ग शिवबा उठला नाही? म्हटलं उठला होते. एवढे रडत होतं बाळ. म्हटले बाळ शिवबा की त्यांचं प्राण कंटाळाला म्हणून काय केलं? म्हटले माझं दूध पाजलं. आईसाहेबांनी बोट घातली दूध घशात आणि उलट केलं आणि सगळं ओतून काढलं, सगळं उलटीने काढलं. तिचे डोळे पाणावले. तिला मायेची मिठी मारली आणि तिच्या डोक्यावर हात फिरवत आऊसाहेबांनी सांगितलं, रडू नकोस, वाईट वाटून घेऊ नकोस. मला माझ्या बाळाला कोणाचा नोकर करायचा नाही, चाकर करायचं नाही. मला माझ्या बाळाला राजा करायचा आहे, जो स्वराज्याने माता भगिनीच्या आबरू वाचवेल. हे मनोवृत्तीचे विचार म्हणून शिवाजी महाराज घडले. म्हणून आयुर्वेद शास्त्र सांगतं, माता पितांना धन्यवाद आम्ही का देऊ? कद्रूनी विचार केला, दुसऱ्याशी मत्सर करणारी मुलं जन्माला आली पाहिजेत. म्हणून विषारी झाले साप. विठ्ठल विठ्ठल सरपंच आई कद्रू. म्हणून सगळे डूब ठेवायला लागले. ज्याचं सर्पाचं जातक असतं ना पत्रिकेत, ती माणसं डूब ठेवतात. असा एखादा शब्द बोलतात ना, समोरच्याच्या काळजाचं पाणी पाणी करतात. विठ्ठल विठ्ठल काही जणांचं मुक्षाचं आणि सर्पाचं जातक असतं. असे भांडतात ते परत तिथं येतात. विठ्ठल विठ्ठल. काही जणांचं माकडाचं जातक असतं. माकडाच्या जातकाची कशी ओळखायची?
इकडं हिला मेसेज टाक, तिला मेसेज टाक, रात्रभर जाग, ही माकडाच्या जातकाची. विठ्ठल 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 विठ्ठल. काही कुत्र्याच्या जातकाचे असतात, कुत्र्याचे. मग घरात जरी असली तरी सारखा तोंड वाच 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 वाच. नाही, आपल्या साईचं सांगत नाही, पनवेलचं सांगतात. आणि पनवेलला गेल्यावर ऐका, हे जातक कर्म बघायचं असतं बरं का, तेव्हा नाव ठेवायचं असतं. येऊनी वशिष्ठ सत्वर सांगे जन्मांतर, राम परब्रह्म साचार सातवातार, बाळा जोडोरे कुलभूषणा दशरथानंदना, नितरा करिवाला मनमोहना राम लक्ष्मणा, बाळा जोडोरे ला 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 ला. मी म्हणत नाही, वशिष्ठाने जन्माष्टमी रामाचं सांगितलं, ऐका ऐका. आणि गर्गाचार्यांनी कृष्णाचं सांगितलं. जातक कर्म आजच्या दिवशी ते पूजापाठ करताना गणपतीचं पूजन झालं, वरुणाचं पूजन झालं, संकल्प पूजन झालं. आणि मग आई वडिलांनी मुलाला मांडीव घ्यावं, कुलदेवता, स्थानदेवता, ग्रामदेवता, मातृपितृदेवतांचं स्मरण करावं. आईने आपल्या पदराच्या आड बाळाला घ्यावं, जातक कर्म विचारावं, त्याच्यामध्ये चरणाक्षर विचारावं. बघा, करण, योग, तिथी हे सगळं बघावं लागतं. त्याच्यात काही करण अशुभ आहेत, काही योग अशुभ आहेत. अतिगंड, गंड हे योग अशुभ आहेत. ऐका, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो कुठले कुठले योग. आता माझं वय झालं म्हणून मला लक्षात येत नाही, विसरायला होतं, काय करायचं. हा, धृती योग. आता तू शिका तात्या, तुम्ही सांगा अहो, पुढे तुम्हाला हे सगळं चालवायचं आहे. वैधृती, धृती हे अशुभ आहे. गंड, अतिगंड वाले ज्यांचे आहेत त्यांच्या मुलांची सारखं डोक्यावर पडतात लहानपणापासून. ते बघावं ते सगळं. आणि मग चरणाक्षर घ्यावं, त्या चरणाक्षरावर नावाभिधान ठेवावं, नाव ठेवावं, त्याला नामकरण. आजचा जो सोहळा आहे हा सोहळा संस्कारातला एक सोहळा आहे. मी एक वाक्य बोलू का? मी कोणाची स्तुती करत नाही, मला जास्त स्तुती करायला आवडत नाही. कारण स्तुती करावी देवाची, निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची गाऊ नये. हा अभंग घरी गेल्यावर गाथेचा वाचा. निंदा करायची कीर्तनात, देवाची करा. संतांनी केली, धुंद झाला तुझा, ही निंदाच आहे की. पुण्य लोक पाताळ, पुण्यवंत पाताळा लोकी नेला, ही काय तुझी देव करणं आहे का तुझं? हे काय निंदा अथवा स्तुती? पण स्तुती करायची कोणाची? ज्याची कीर्ती आहे, ज्याचं आचरण आहे, त्याची स्तुती करावी कीर्तनात. करोडपती लोक पडलेत, करोडपती. पण बारशाच्या वेळेला सत्यनारायणाची पूजा करून तुमच्यासारख्या सगळ्या भगवत भक्तांना आणि हरिभक्तांना महाप्रसाद देणं हे हेच मनोवृत्ती सर्वात श्रीमंताची आहे, सर्वात श्रीमंत. करोडपती आहेत ना, बारशाला पार्टी ठेवतात फार्म हाऊसवर. पाप का पुण्य? पण पाटील, आर्थिक श्रीमंतीपेक्षा मनाची ज्याची श्रीमंती आहे या जगात तोच देवाला जिंकू शकतो. विठ्ठल विठ्ठल. तुमची मनाची श्रीमंती आहे. काही एवढं काही मोठं काही चांगलं जॉबला वगैरे महिन्याला काही 40-50 हजार पगार नाही ना? नाही, मला माहिती आहे. लेकराचे हित वाहे माऊलीची चित्त. पण एवढे मोठे कार्यक्रम करणं, मुलीच्या नातीच्या जीवनाचा सन्मान करणं, हेच पांडुरंगाला आवडतं. आणि म्हणून तुमच्या घरी लक्ष्मी नांदेल हा माझं वाक्य तुम्ही आयुष्यभर लिहून ठेवा. विठ्ठल 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 विठ्ठल. नांदे तया घरी दैवत पंढरीचे, त्याच्या घरीच दैवत पंढरीचं नांदतं ज्याचा आचार आणि विचार शुद्ध आहे. ज्याचा आचार फक्त, ज्याचा विचार शुद्ध नाही, त्याच्या घरी दैवत पंढरीचं नांदत नाही. हाही तुकोबरांचा अभंग आहे, नांदे तया घरी दैवत पंढरीचे. हा बघून घ्या, हा छान अभंग आहे. मग आपलं हित असताना आपल्या हिताच्या ठिकाणी आपण जागलो तर आई वडिलांना धन्यता का दिली हो? त्याचं कारण आहे, आई बीजात जे आहे ते फळात येतं, पिंडात आहे ते ब्रह्मांडात येतं.
जे पेरलंय ते उगवतं, जे बीजात आहे ते फळात येतं, तेच व्यापक होतं. आई वडिलांची मनोवृत्ती, जसं मी कद्रूचं उदाहरण सांगितलं तुम्हाला, म्हणून मुलं विषारी जन्माला आली. ऐका, पण कयाधूचं उदाहरण घ्या. कयाधूचं तसं बघायला तर कद्रू ब्राह्मणाची पत्नी आहे. कश्यप गोत्रच आहेत आपले. ज्याला आपलं गोत्र माहित नाही तो कश्यप गोत्र का, तर त्याच्या सर्वांचा अंतर्धाम आहे. देवांचा, राक्षसांचा, प्राण्यांचा, पक्ष्यांचा, सरपटणाऱ्यांचा, सगळ्या 17 जीवखानीचा त्याच्यामध्ये विचार असल्यामुळे ज्यांना आपलं गोत्र माहिती त्यांनी कश्यप गोत्र म्हणून पुढे जावं. काय जावं? पुढे जावं. पण ज्यांना गोत्र आहे, ज्यांना माहिती आम्ही ह्याच कुळातले, ह्या ऋषीपासून, जसं माझं भारद्वाज आहे, मी तुम्हाला परंपरा माझ्या घराण्याची भारद्वाजापर्यंत सांगू शकतो. विठ्ठल 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 विठ्ठल. तसं आपल्याला आपली परंपरा, मला सांगा ना, ही ऋषीची पत्नी. तसं बघायला गेलं तर रावणाची आई राक्षस जरी असली पण बायको कोणाची आहे? ऋषीची आहे ना. रावणाचे वडील ऋषीच की नाही? साधू. यज्ञादी कर्म विधी एक लक्षात घ्या, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण. याज्ञिक होता, याज्ञिक रावण. याज्ञिक कळतं? याज्ञिक म्हणजे जो यज्ञाला बसल्यानंतर मंत्र बोलल्यानंतर यज्ञात अग्नी प्रगट होतो त्याला याज्ञिक म्हणावं. आणि म्हणून भगवान शिवाच्या वास्तुशांतीला याज्ञिक पाहिजे होता म्हणून नेलो कोणाला? बोला बोला. आपलं ब्राह्मण लटबाई लटन काष्ट सुट, त्यालाच माहित नसतं. वक्रतुंडम महाकालम, त्याला अर्थ नीट येत नाही. रखमाई ओलंबा, राईचा ओलंबा, तुळशी माला गळा कंठीवर कंठी. अशी ब्राह्मण काय काय अर्थ नाही. ब्राह्मण तर आपली पण तशीच बोलतात. तुळशी माला गळा कंठीवर कंठी, या 2 कंठ्या घालून कर ठेवली कटी. तुळशी माळा गळा कर ठेवून कटी, कासे पितांबर कस्तुरी ललाटी. देव सुरवर नाही, देव सुरवर नित्य येती भेटी. गरुड हनुमंत. आणि हे सगळं अध्यात्मातल्या वर्म जाणण्याकरता 5 दिवस पाठवलेलं आहे. मी कोणता विषय काय ठेवला नाही. संप्रदायात आपण म्हणतो जेणे विठ्ठल मात्र घ्यावी, त्यांनी पथ्य बोलतो आपण, पण आपल्यालाच पथ्य माहिती. हे सगळं ऐकायला 5 दिवस यायचंय. म्हणून आपल्याला निमित्त आम्ही एकच दिवसाचा कार्यक्रम करणार होतो, वडिलांच्या वाढदिवसाचा. पण म्हटलं एकाच्या कैवारी उगवी अनेकांची कोळे. म्हटलं बाबांच्या तारखा भेटत नाहीत वर्षभर 2-2 वर्ष. म्हणून 5 दिवस त्यांच्या मुखातून, कारण की महाराष्ट्रातला कोणताही कीर्तनकार बाबांच्या पुढे बोलू शकत नाही. अजिबात नाही. ओपन चॅलेंज आहे बरं का. कुठल्या ग्रंथातला, कुठला वेदातली कुठली श्रुती त्याला विचारलं तर थरकाप होईल आपल्याला, आपल्यासारख्याला. सगळ्या मुखोद्गत, कुठल्या संहितातला कुठला काय, कुठली रुची, कुठल्या क्रमांकाची, त्याचा हा पूर्वार्ध होता. तोंडपाठावर सगळं. आम्ही मध्ये गेलो होतो गुढीपाडव्याच्या कीर्तनाला. बाबा 2.25 तास ध्वज या विषयावर सगळ्या ग्रंथातले पुरावे श्लोकासकट ध्वज का उभारायचा, ध्वज म्हणजे काय, 2.25 तास फक्त प्रमाण सुटलं एकच. काय ताकद असेल संजू भाऊ. म्हणून आपल्या सर्वांना ते ऐकायला मिळावं. कीर्तनकार, प्रवचनकारांनी तिथं का मुक्काम या, ज्यांना अभ्यास करायचा आहे. शंभू भाऊ 5 दिवस सुट्टी टाका का, त्याचं कारण आहे आपल्याला हे पुन्हा ऐकायला मिळेल, सांगता येते. हा परवणीचा काळ आहे आपल्याला. 2 फार्म हाऊस बुक केलेत, काही चिंता करू नका. आणि स्विमिंग पूल वाले केले. करू दे ना. वारकऱ्यांना माझ्या बाबा खरं सांगा, वारकरी आपण कधी मजा करू? सकाळी गाता भजन करायचं, दुपारी आंघोळ, परत संध्याकाळी हरिपाठ, परत कथा झाली, जेवायचं, जाऊन झोपायचं एसी मध्ये. एक लक्षात घ्या, ऐका. सीतावरनं मी चाललो. रावणाची आई राक्षस होती, वडील ब्राह्मण होते, पण कुळ जरी पवित्र असलं पण मनोवृत्ती आईची वाईट होती. पोटात बाळानं वाढवलं पण रावणाच्या वेळेला मनोवृत्ती, त्यामुळे विचार वाईट झाले. पण कयाधू राक्षसीनच, नवरा सुद्धा राक्षस. बोला ना, हिरण्यकश्यप काही साळुंके भावकीत होता कोण? राक्षस. आणि कयाधू पण राक्षस कुळात होती, कुठं ब्राह्मण कुळात होती. त्याची आई राक्षस होती, तर वडील ब्राह्मण होते, पण मनोवृत्ती वाईट. कयाधूची मनोवृत्ती चांगली. भक्त प्रल्हाद जन्माला. कालच्या दिवशी अवतार झाला.
नरसिंह भगवंताचा कालच्या दिवशी. म्हणून काल नरसिंह जयंती होती, जो वारकऱ्याच्या पर्वणीचा काळ होता. एक सांगू तुमच्याकडे दुसरं पुण्य घडले. जसं एकादशीच्या दिवशी अन्नदान केलं की पाप आहे, पण द्वादशीला अन्नदान केल्यानंतर पुण्य आहे. तसं ह्या 5 पर्वणीच्या काळामध्ये म्हणजे महाशिवरात्र, नरसिंह जयंती, वामन जयंती, त्याच्यानंतर श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि श्रीरामनवमी याच्या दुसऱ्या दिवशी जर अन्नदान झालं तर पुण्य लागतं. आणि तुमच्याकडे नकळत घडून गेले, तुम्ही पुण्यवान आहे. नकळत आजचा दिवस नकळत आहे ना, त्यांना माहिती नाही होतं का की द्वादशीचं, जसं द्वादशीला अन्नदानाचं पुण्य आहे तसं आजच्या दिवशी म्हणजे नरसिंह जयंतीच्या दुसऱ्या दिवशी अन्नदान केलं की पुण्य. एक लक्षात घ्या. म्हणून श्री तुकोबऱ्या म्हणतात, आई वडिलांना आम्ही का धन्यता देतो, त्याचं कारण ज्या आईच्या आणि ज्या वडिलांच्या उदरात जन्माला आलेलं बाळ हे स्वतःच्या हिताचा विचार करून कुणाला पवित्र करतं. म्हणून अभंगाचं पहिलं चरण म्हणजे आईला सुद्धा मोठे रुची आवडते का, सुनीती आवडते. सुरुची आवडते. मग ती घराबाबतीत, जेवण्या बाबतीत, कपड्या बाबतीत, जमवण्याच्या बाबतीत सुरुची आवडते ना. रुची आहे ना आपल्याला, पैसा जमवणं सुरुची, चांगलं खाणं सुरुची. पण सुरुचीकडे लक्ष दिलं की त्या मुलाचं कल्याण नाही झालं. पण जिच्या उदराला, सुनीतीच्या उदराला जो आला त्याचंच ध्रुव आढळपत झालं. ध्रुवाच्या आईचं नाव काय? सुनीती. नीतीच्या उदराला ध्रुव आहे आणि तो आढळ आहे. वाक्य आहे का माझं? नीतीच्या उदराला ध्रुव आहे आणि तो आढळ आहे. सुरुचीच्या उदराला आढळपत नाही. नीती म्हणून आपण जे लिहिलं नीतीशास्त्र, आपण पुढे आपलं नवीन मठ झालं की आपण त्याच्या ओपनिंगला ते प्रकाशित करतो. त्याची सगळी जबाबदारी मी तुम्हाला देणार आहे, देऊन टाकली. हे सगळं लिखाण तुम्ही करायचंय. सुनीतीच्या उदराला ध्रुव का, त्याचं कारण फार म्हणजे. म्हणून भागवत कथा ह्या अनुषंगाने ऐकली पाहिजे गुरुजी बाबा. आम्ही फक्त ती गोष्टी पात्र काढली ही झाली का, अजिबात नाही. तर तत्वप्रधानतेने भागवत कथा ऐकली पाहिजे. नितीन महर्षी नीती ज्या वेळेला आपल्या मुलाला म्हणाली, रडत आला ध्रुव, आई बाबाने मला मांडीत घेतलं नाही ग. तेव्हा ती म्हणाली, बाळा या विश्वामध्ये नीतीचं कोणाला आवडत नाही, रुचीचं सर्वांना आवडतं. तुम्ही एखाद्या नीतीने सांगा तर तुम्हाला कधीच ऐकणार नाही. तुम्ही चांगलं सांगा कधीच ऐकणार नाही. वाईट सांगा, तुम्ही म्हणा चल बसूया हरिपाठ करूया, हे मामा बरोबर ना. असं जर लोक बोलले ना चल हरिपाठ करूया, लोक म्हणतील हे, तर तुम्ही बोला चल बसू. असा बुवा पाहिजे. असं म्हणजे रुची आवडली का नाही माणसाला. तुम्हाला 7 वाजले तुम्ही म्हणाले नको हॉटेलमध्ये, नको गावात, रुची. पण हॉटेलमध्ये बसणं ही रुची. या जगात नीतीचं कोणाला आवडत नाही, रुचीचं सर्वांना आवडतं. म्हणून तुला ढकलून दिलं खाली, तू नीतीचा आहेस म्हणून तुला ढकलून दिलं. मग ध्रुवांनी सांगितलं, मग आई करू काय, काहीच करू नकोस. अशा मांडीवर बसण्याची इच्छा कर की जिथं कोणीच तुला खाली ढकलू शकणार नाही. मग अशी आढळपत कुठं मांडी आहे, सांगितलं नारायणाचं ध्यान कर. 6 महिन्यात देव वेळ सापडवला. ध्रुव बाळाने किती महिन्यात? 6. आपली 60 झाली तरी डोक्यावर बोलते महाराज मंगमाल झाली. मंगमाल तुमच्याकडचा शब्द नाही, गुरण तिकडच्या आमच्या पट्ट्यातला काय मंगमाल गली. बाबा कवा माल घालशील, मंग गली 13वा करायला अवघड आहे ना. नीतीचं कोणाला आवडत नाही, रुचीचं आवडतं. म्हणून नीतीच्या उदराला जन्माला आला, तो आढळ झाला. हे जगाला विश्वाला दाखवण्याकरता आधी शब्द वापरला माता. त्यानं ती प्रसवले, ते प्रसवणं तिचं साधन आहे. 4 गोष्टी त्यागाच्या जीवनामध्ये महिलाच्या आहेत. म्हणून ते विश्वाची जनती आहे. म्हणजे निर्माण करण्याची क्षमता पांडुरंग परमेश्वराने तुम्हाला दिलेली आहे. 2 तिच्याकडे त्याग सहज वृत्ती आहे. ज्या दिवशी तुमचं लग्न झालं आई,
तुमचं माहेर कुठलं? वाशी, पेठ वाशी. त्या दिवसापासून तुम्ही, ज्या दिवशी तुम्ही वरात निघाली त्या दिवसापासून वाशी गाव लावणं सोडलं, तुमचं माहेरचं आडनाव लावणं सोडलं, तुमचं माहेरचं भावबंध यांच्याशी प्रेम सहज सोडलं आणि सगळं गायकवाड परिवार, सगळं जिता सर्वस्व हा त्याग नाही तर काय सांगा ना. ते आडनाव तरी लावते, वडिलांचं नाव लावते. त्या दिवसापासून ती सांगते मी या गावची नाही, त्या दिवसापासून कोणत्या गावची? पतीच्या गावची. दुसरी भूमिका स्त्रीची मोठी, तिच्याकडे सहज त्याग आहे. तिसरी भूमिका तिच्यात आत्मसमर्पण करण्याची ताकद आहे. मुलाच्या प्रसवाच्या वेळेला तिला बाईचं बाळंतपण म्हणजे दुसरा जन्म आहे म्हणून तिला आत्मसमर्पण करण्याची ताकद तिच्याकडे. ताकद डॉक्टर जर बोलला ना बाळ तरी जगेल किंवा आई तरी जगेल, कोणाला जगवायचं तर स्वतः ती सांगते मी मेले तर चालेल पण बाळाला जन्माला घाला. ही ताकद मातेकडे आहे. आणि चौथं, अनंत अपराध पोटाशी घेऊन पुन्हा पुन्हा प्रेमच देते, तिचं नाव आहे माता. या 4 भूमिका तुकोबारांच्या लक्षात आल्या पण तुकोबारांनी सांगितलं धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता निर्माण झालंय अभंगाच्या उत्तरार्धात. का धन्यवाद देऊ? त्याचं उत्तर म्हणजे अभंगाचं दुसरं चरण. धन्य माता पिता तयांची. आई वडिलांना धन्यवाद का द्यायचं? त्याचं उत्तर दुसऱ्या चरणाच्या पूर्वार्धात पहिलं उत्तर आहे आणि उत्तरार्धात दुसरं उत्तर आहे. काय उत्तर आहे? पहिलं उत्तर काय? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक संतती जन्माला येण्याकरता आई वडील सात्विक असावे. त्याच भूमीमध्ये चांगलं उगवतं जिथं चांगली मशागत असते. आता आपण सगळे शेतकरी कुठल्या भूमीत म्हणून आपण काय करतो? पहिल्यांदा तिथं काय दाढ भासतो, काय इकडे काय शब्द राब भासतो, दाढ भासतात, राब भासल्यानंतर का? कारण की हवेतून उडून आलेली एखादी बारीक बारीक जर कुठल्या प्रकारची बीज असतील तर ती उगवतील म्हणून आम्ही ती राब भासतो. भाजल्यानंतर तो लोटतो की नाही? दगड नाही कडे आम्ही आवतनी करतो. इकडे ना आवतनी, तुमच्याकडे आवतनी ना, चौकोन. हा, ते झाल्यानंतर आम्ही नांगरतो, पेरतो. पण पेरताना कुठलंही नाही पेरत आपण. आधी विचार करतो कोणतं पेरू की जे चांगलं उगवेल, जे वर्षभर पुरेल, जे चांगलं येतं, जे पाऊस जास्त पडला तरी जे टिकतं. नाही तर काय पहिल्याच पावसात न कुजतात. नाही कळलं तुम्हाला?
बरीचशी बीज कुजली हो. मी 2003 पर्यंत घोटला शेती केली, छातीला हात घालून सांगतो. 3 पर्यंत नांगर धरलाय. घरात गुरुजी होते, घरात गुरुजी. मी शाळेत गेलो होतो आणि ते चढायची गाडी चुकली होती आणि मी नांगरावर ते चिखल करायला ते फलीवर बसतात. तो म्हणून कोणाला माहिती दगड ठेवतात बसतात. फलीवर बसलो होतो. काय बोलतात तिकडे फली आली त्याच्यावर बसलो आणि घरात गुरुजीने पक्का मारला दुसऱ्या दिवशी. शाळेत तिथं नांगरावर ऐका विचारा आमच्या आईला एक लक्षात घ्या. मग ते पेरायचा विचार करतो आपण, आम्ही काय पेरू चांगलं की आम्हाला चांगलं उगवेल. मग तो विचार करतो जया, रत्ना, कोण कोण, कोलम, अजून गंगोत्री कंकोत्री का असेल ते, जया, रत्ना, बासमती. मग ते आम्ही पेरतो. बरं ते पेरल्यावर उगवलं एवढं झालं की आम्ही बेंनी करतो. बेंनी का करावी? कारण खत टाकल्यानंतर जे पेरलंय त्याच्यापेक्षा ते मागून येतं ते जोर धरत. पटला काय बोलला नाही पटला काय कळ मागून येत ते जोर धरत आणि आधीच आहे त्याला दाबून ठेवत. आपण पेरले ते चांगलं उगवत नाही, माग त्याला इकडे काय बोलतात तन तन ना. अजून काय अजून भेल नाही. मग बेंनी करताना भेल करतो ना आपण तिथली, तुझी भेलच असते. मला सांगा चांगलं उगवायला का भूमीचे मार्दव ज्ञानोबरांची ओवी घरी गेल्या बघा. भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव. भूमी हे काय अंकुरणार आहे याचं मार्दव सांगत असते, याचं तत्व सांगत असते. ज्ञानोबरांच्या आईच्याच उदराला ज्ञानोबराय का आले हो? आचार संपन्न होत्या, 1.25 लाख प्रदक्षिणा मारल्या होत्या. तुम्ही 7 नाही मारत, एकीवर भागवता. वडाला काय करतात माहिती का? फिरायला होईल म्हणून तिथल्या तिथं असे फिरवतो. खरं बोला बाय असली हिने बघितलं असेल काहीतरी, बाय बघितलं असेल ना. हल्लीचं पुरे नाही 7 मारत, तिथल्या तिथंच. मला सांगा ना का भूमी ज्ञानोबराय खोटं बोलतील काय? महेश महाराजांचं एखादा वाक्य खोटं असेल कदाचित, पण माझे ज्ञानोबराय खोटं बोलणार का? भूमीचे मार्गावर सांगे कोंबाची लवलव. भूमीत काय पेरलंय, भूमीत पेरलेलं काय कसं उगवणार आहे हे भूमी सांगत असते. तसं आपल्या उदराला काय सात्विक जन्माला येणार आहे हे आईच्या वडिलांचं बीज आणि आईची खूस सांगत असते. म्हणून धन्य माता पिता तयांचे का तर कुळामध्ये सात्विक संतती जन्माला आली म्हणून आई वडिलांना धन्यवाद. आणि कुळामध्ये सात्विक संतती जन्माला येण्याकरता आयुर्वेद शास्त्रातलं मग तुम्ही मग ते नियम वाचा, ते सगळे वाचा. काय ताकद आहे. बावलट मुलगा कधी जन्माला येतो, कुळाचा नाश करणारा मुलगा कितव्या दिवशी जन्माला येतो, कुळ उद्धार करणारा कितव्या दिवशी जन्माला येतो, मुलगी कितव्या दिवशी जन्माला येते, त्याच्यातली आई वडिलांचा ऐकणारी मुलगी कोणत्या दिवशी जन्माला येते आणि पळून जाणारी मुलगी कोणत्या दिवशी जन्माला येते. म्हणजे आई वडिलांचं न ऐकलं याला नियम आहे संजू भाऊ. 3ऱ्या दिवसापासून 17व्या दिवसापर्यंतचे नियम आहे, पण ते कीर्तन सांगितलं लोकांना कळत नाही. गुरुचरित्राचं पारायण करा, त्याचे ते सांगितलेलं आहे सगळं गुरुचरित्रामध्ये. काय ताकद आहे हो आपल्या शास्त्राची. आपलं डोकं बदल होईल पण शास्त्र उलगडणार नाही. पण आपण शास्त्राकडे जातच नाही. चला पुढे. पहिलं सूत्र मी सांगितलं, आई वडिलांना आमच्या का धन्यता द्यावी सर्वांच्या. तर पहिलं कारण मुलं सात्विक जन्माला आली. दुसरं कारण का आई वडिलांना आम्ही धन्यता द्यावी, देवाला त्यांचे मोठेपण वाटावं असं त्यांचं कर्तृत्व कर्म असतं. आणि कर्तृत्व कर्म ज्याचं चांगलं त्याचंच मोठेपण देव गातो. ज्या वेळेला पांडुरंग रडला आणि रुक्मिणी रडली त्यावेळेला आधी पांडुरंग रडले आणि पांडुरंगाने विचारलं रुक्मिणीने, वेडे झालं का तुम्ही का रडता? हे लोक यांना प्रेमाची नाती यांची स्नेह आहे म्हणून तुम्ही रडताय. तुम्ही तर जगाचे बाप आहे, तुम्ही का रडता? अगं वेडे, मी ज्ञानोबासाठी रडत नाही ग. 22व्या वर्षी आईची भूमिका सगळ्यांचे अपराध
पोटामध्ये घेऊन सगळ्यांचं कल्याण करणारा हा एकटाच महात्मा विश्वामध्ये आहे ग. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. आणि हे ऐकल्यानंतर रुक्मिणीने अंबरडा फोडला, छाती ठोकून रडायला लागली ज्ञाना. आणि मग पांडुरंग सावध झाला. वेडी झालीस का काय? माझा प्राण विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, मी माझा प्राण सखा म्हणून रडते, तू का रडते? अहो खरं सांगू का, मी तुमच्या ज्ञानासाठी रडतच नाही, माझा ज्ञानोबाचा संबंधच नाही. पण ज्यार्थी जगाचा सत्ताधीश बाप ज्या मुलांनी रडवला की आईची कुस किती पवित्र असेल असा मुलगा जिने जन्माला घातला, मी त्या आईसाठी रडते. ती ताकद आहे आईच्या कुशीची. आणि म्हणून कर्तृत्व कर्म चांगले करून देवाला हरिकतेचं वाटतो, त्याच आई वडिलांना धन्यता आहे. विठोबा रखमाई आनंदाच्या गोष्टी. एक तर मला धोत्र सगळी जुनी झाली होती, ती नवीन आली. आणि दुसरी आदरणीय आपल्या श्री क्षेत्र पाटणोलीचा जो आळंदीला मठ आपण बांधतोय, त्या मठासाठी गभा पार्वती जगन्नाथ मोकल, साई पनवेल, जिल्हा रायगड यांच्याकडून 5555 रुपयाची देणगी आली. त्यांचा मुलगा आदरणीय श्री गणेश जगन्नाथ भाऊ मोकल आणि मुलगा श्री शंभू जगन्नाथ मोकल यांच्याकडून एकदा जोरात टाळ्या वाजवा. आमच्या मधुकर पाटलांनी सुद्धा 11,000ची देणगी आपल्या आळंदीच्या मठाकरता प्रदान केली. विठोबाचं चिंतन जे करतात, गीता भागवत श्रवण करतात, ज्यांच्या हरिक त्यांचं विशेषत्व देवाला वाटतं, ज्यांच्या आई वडिलांचं मोठेपण देव गातो, ज्यांची हिताच्या ठिकाणी जागे आणि ज्यांच्या अंतःकरण भक्तिमय आहे, अशाची सेवा जरी मला घडाली तरी मला तेवढंच पुण्य लागेल. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे माझा घडो
उपळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. सर्वांचं कल्याण व्हावं, सर्वांना भक्ती ज्ञान वैराग्य प्राप्त हो, निष्काम परमात्म्याची सर्वांकडून सेवा घडावी, समाजाची सर्वांकडूनची सेवा घडावी, आई वडिलांची सेवा घडावी, सत्याने जगा, प्रेमाने वागा, यातच ईश्वर, यातच आनंद मिळेल.